उपक्रमाचे अध्यक्ष आदरणीय तहसीलदार आपल्या तालुक्याचे अतिशय उत्कृष्ट काम करणारे देवराज अण्णा गरुड, त्यानंतर नायब तहसीलदार भरपूर रावसाहेब वर्षे रावसाहेब, सर्व मंडळ अधिकारी, सर्व तलाठी बांधव आणि इतर माझे कायद्यावर प्रेम करणारे माहिती अधिकार महासंघाचे सर्व कार्यकर्ते मित्रो, आज माहिती अधिकार हा दिन आपल्याला साजरा करायचा आहे आणि तो 28 सप्टेंबरलाच का साजरा करावा याचा थोडक्यात उद्देश सांगतो की माहिती अधिकार दिन साजरा करत असताना माहिती अधिकार अधिनियम 2005 हा कायदा 15 जून 2005ला अस्तित्वात आलेला आहे आणि त्याची कडक अंमलबजावणी ही 12 ऑक्टोबर 2005ला झाली. परंतु 28 सप्टेंबरला जे फायनल डिसिजन झालेले राष्ट्रपती साहेबांची, म्हणून 28 सप्टेंबर हा आपण दिवस साजरा करत आहोत. या दिवस साजरा करत असताना की माहिती अधिकार म्हणजे काय आणि माहिती अधिकाराबद्दल अतिशय कर्मचाऱ्यांच्या मनात एक धास्ती गडकी भरलेली असते. परंतु कायदा अतिशय सोपा आहे, फक्त समजून घेणं गरजेचं आहे. म्हणून हा कायदा जवळजवळ 1 ते 31 कलमांचा आणि 1 ते 31 कलम असताना बघितलं पुस्तक वगैरे फार लाड आहे, परंतु चांगला जर अभ्यास केला ना तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीप्रमाणे तो हाताळू शकता आणि हाताळल्यानंतर याच्या तक्रारी वगैरे येतात साहेबांकडे, या कमी होती. म्हणून ह्या कायद्याचं प्रशिक्षण होणं गरजेचं आहे. हा कायदा काय म्हणजे जवळजवळ तुम्हाला अर्धा 1 तासात समजणार बिलकुल नाही, फक्त ओव्हरलुकिंग होईल. परंतु याला समजायला कमीत कमी साहेब 1 दिवसाचं ट्रेनिंग तरी पाहिजे. आणि 1 ते 31 कलम आहे आणि 1 ते 31 जर जाड पुसलं पाहिलं प्रल्हाद कजरे जे अर्थी त्या अर्थी याच्यामध्येच आपल्याला वेळ जातो, म्हणून ते समजणारही नाही. परंतु मी तुम्हाला निश्चित सांगण्याचा प्रयत्न करतो की 1 ते 31 कलम काय आणि 1 ते 31 कलममध्ये तुम्ही घाबरूनही जायचं कारण नाही. कारण 1 ते 31 कलममध्ये जवळजवळ 20 ते 21 कलम तुमच्या उपयोगाचे काहीच नाही, म्हणजे 10 ते 12 कलम तुमच्या उपयोगाचे आहेत. मग तुम्हाला फक्त जर मोठं पुस्तक असेल तर 10-12 कलमच पाठ करायचे आहे. मग कसा का माहिती अधिकारी येऊ द्या, तुम्ही बिलकुल घाबरणार. आणि माहिती अधिकार कार्यकर्त्यांनाही माहिती, आपल्याला तेवढीच माहिती पाहिजे, तू तेवढीच विचारू शकतो. फक्त माझं म्हणण्याचा एवढाच उद्देश आहे की याचं जे आहे तुम्हाला ती भीती नको पाहिजे. आणि हा कार्यक्रम आज सर्वांनी कोणत्या पद्धतीप्रमाणे घेतलेला आहे की लोकशाहीचा हा जो आता माहिती अधिकार आहे हा 5वा स्तंभ आहे. म्हणून शासनाने 1 ते 31 कलमापर्यंत कुठंतरी विश्लेषण व्हावं म्हणून शासनाचं परिपत्रकच आहे 28 सप्टेंबरला हा दिवस साजरा करावा. परंतु काल सुट्टी असल्यामुळे 29 सप्टेंबरला आपला 29 सप्टेंबरला साजरा करत आहोत. कलम 1 ते 31 कलम 1 काय, माहितीचा अधिकार अधिनियम 2005 कलम 1 असं म्हणतो, फक्त पूर्व एक गांभीर्याने थोडा वेळ लेक्चर देईल, जास्त वेळ देणार नाही. कलम 1 असा म्हणतो की त्या कलमाचं नाव, व्याप्ती, कलमाचं नाव आणि व्याप्ती. कलमाचं नाव असं आहे माहिती अधिकार अधिनियम 2005 आणि व्याप्ती जी आहे जम्मू काश्मीर तर कन्याकुमारीपर्यंत पूर्ण भारत देशात तो त्याचं हे लागलेलं आहे. पूर्ण राज्य म्हणजे देशाला तो अधिकृत झालेला आहे. म्हणजे व्याप्ती संपला, त्याचा कलम 1 संपला, आता काही राहिलंच नाही त्याच्यात, फक्त नाव आणि व्याप्ती. आणि कधी तयार झाला तो 15 जून तर 12 ऑक्टोबर याच्या 120 दिवस येतात. या 120 दिवसामध्ये त्याची कडक अंमलबजावणी झालेली आहे. त्यानंतर कलम 1 संपलेला आहे. कलम 2 आहे फक्त व्याख्या आणि समुचित शासन. समुचित शासन म्हणजे काय, केंद्र शासन आणि राज्य शासन या 2 शासनावरती आधारित आहे. कारण हा सेंट्रल गव्हर्नमेंटचा कायदा आहे. केंद्र शासन आणि राज्य शासन, केंद्र शासनामध्ये जे केंद्र शासनाचे डिपार्टमेंट असतील
त्याच्याकडे तो वर्ग होईल. आता केंद्र शासनाचे कोणते डिपार्टमेंट आपल्या राज्यामध्ये, एक उदाहरण टपाल विभाग, एक रेल्वे, या दोन याच्याकडे जर तुम्हाला माहितीचा अधिकार टाकायचा असेल तर तो केंद्र शासनाला टाकावा लागेल, कारण ते वित्तपुरवठा त्याच्याकडे करतो. आणि राज्य शासनाचा महसूल, त्यानंतर कृषी, गटविकास अधिकारी, मग आपल्याकडे, मग आपण आपल्या कार्यालयात तो माहितीचा अधिकार टाकायचा असतो. फक्त एवढीच आहे. त्याच्यात एक कलम आहे, य ख ग च छ, ते काही विश्लेषण तुम्हाला करून आता फायदा होणार नाही, कारण एवढा वेळ नाही आपल्याकडे. कलम एक फक्त नाव आहे, संक्षिप्त नाव आहे आणि व्याप्ती आहे. कलम 2 फक्त व्याख्या आहे आणि त्याच्यात फक्त समुचित शासन, केंद्र शासन आणि राज्य शासन, संपला. कलम 3 मध्ये काय आहे, माहितीचा अधिकार. फक्त एवढंच नाव आहे, माहितीचा अधिकार. आता हा माहितीचा अधिकार सर्वसामान्य नागरिकांना म्हणजे अर्ज करता येतो. आणि सर्वसामान्य म्हणजे 1 वर्षाच्या मुलापासून ते 100 वर्षाच्या माणसापर्यंत हा अर्ज करता येतो. 1 वर्षाच्या मुलं तुम्हाला नका, त्याचं नाव जर ठेवलं, बाजूला सही केली तरी तो माहितीचा अधिकार टाकू शकतो. म्हणजे कलम 3 फक्त संपला. आता माहितीचा अधिकार म्हणजे सर्व नागरिकांना तो आहे. त्यानंतर कलम 4 काय म्हणतो, सार्वजनिक प्राधिकरणातील आबंधने. सार्वजनिक प्राधिकरण तहसील कार्यालय किंवा BDO कार्यालय, आबंधने म्हणे बंधन नको, मोकळं करा. सर्वात जर महत्वाचा कलम असेल तर कलम 4 आहे. आणि तुम्ही एक तर आपल्या 4 मध्ये, कलम 4 मध्ये 1 ते 17 बाबी आहेत. या 17 बाबी जर तुम्ही व्यवस्थित ऐकून घेतला, 1-1.5 तासाचा पिरियड असतो त्या, म्हणजे लेक्चर द्यायला 1 ते 17, आणि बस एवढंच काम तुम्ही जर केलं 1 ते 17 की संपला विषय, की कोणीही किती माहिती अधिकार टाकून द्या, काही फरक पडणार नाही तुम्हाला. परंतु हे 1 ते 17 बाबी अतिशय महत्त्वाचे आहे आणि त्या प्रत्येक गोष्ट आहे. तर कलम 4 मध्ये तुम्हाला म्हणजे असं म्हणतो आम्ही जर आलो तर म्हणतो की ख मध्ये आम्हाला पाहायला पाहिजे बुवा. ख मध्ये जर पाहायला म्हणतात कलम 4च्या ख मध्ये, तर तुमचं पूर्ण दप्तर आम्हाला पाहायला पाहिजे. मग तुम्हाला ज्ञान पाहिजे त्याच्यातलं. मग काय असतं कलम 4 मध्ये, रचना असते. तुम्हाला ते रचना, कर्तव्य, त्यानंतर तुमच्या याचा क्लर्क असेल आस्थापनेचा, त्याने ते पगारपत्रक व्यवस्थित लावलेलं पाहिजे. त्या तुमच्या कपाटात कपाट जरी नसलं तुमच्या आता कॅम्प्युटर्स आहे, कॅम्प्युटर्समध्ये या सर्व फाईल पाहिजे. अशा त्या कलम 4 मध्ये, म्हणून एकूण 17 बाबी आहेत. त्याच्यानंतर कॅम्प्युटर्स वगैरे, स्टॅपलर सुद्धा त्या कलम 4 मध्ये. तर तुम्ही स्टॅपलर कुठे घेतलं, काय घेतलं, कसं घेतलं, हे संपूर्ण आहे. फक्त कलम 4 असा आहे, सार्वजनिक प्राधिकरणातील आबंधने. बंधन म्हणजे मोकळा करून द्या, लोकांना खुला करा. ज्या वेळेस आपण बाजारात जर जातो तर भाजीपाला जर घ्यायचं असलं तर भाजीपाला, बटाटे, वांगे असं ते जर झाकून ठेवलं त्या माणसाने, उघडं केलंच नाही, आपल्याला शंका जास्त येतात. म्हणून त्याने जर उघडं ठेवलं ना, तुम्ही बटाटा घ्या, टमाटा घ्या, वांगे घ्या, मोकळं, शंका येत नाही. तसं 4 मध्ये, कलम 4 मध्ये हाच आहे, तुम्ही मोकळं करा, तुमचे जे असेल ते मोकळं करा, बाकीचं काहीच नाही. म्हणून म्हणजे आम्हाला शंका येत नाही. हा कलम 4 आहे. कलम 5 काय म्हणतो, कलम 5 असा म्हणतो, तुमच्या जनमाहिती अधिकाऱ्याला नामनिर्देशित करणे. म्हणजे जनमाहिती अधिकाऱ्याला नामनिर्देशित करायचं. काय करायचं, या कार्यालयातील साहेब जर बॉस आहे, यांना वाटले की जनमाहिती अधिकारी नेम आहे, मग ते त्यांना वाटते की त्या डिपार्टमेंटमध्ये, त्या शाखेमध्ये एक जनमाहिती अधिकारी नेम, आणि तो कलम 5 प्रमाणे नेमणूक केली जाते. आणि ह्या जनमाहिती अधिकाऱ्यालाही सहाय्यक जनमाहिती अधिकाऱ्याची नेमणूक केली जाते. तर सहाय्यक जनमाहिती अधिकाऱ्याची नेमणूक केव्हा केली जाते, ज्या वेळेस मोठं काम असेल, यावेळेस ते महत्त्वाचं आहे. इथं जवळजवळ सहाय्यक जनमाहिती अधिकारी कमी प्रमाणात आहे. महानगरपालिका आहे तिथं सहाय्यक जनमाहिती अधिकारी. मग सहाय्यक जनमाहिती अधिकारी काय करतो आणि जनमाहिती अधिकारी काम, जनमाहिती अधिकाऱ्याचं काम हे काय की जो अर्ज आला, तो अर्ज आल्यानंतर आपण जनमाहिती अधिकारी बरेच लोक असतील इथं समोर, जवळजवळ सर्व अव्वल कारकून असतील आणि तलाठी पण असतील. तर जनमाहिती अधिकाऱ्याने अर्ज आल्यानंतर आपल्याला